सिस्टीमने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चिरंजीव सचिन चिरंजीव सोनली यांच्या शिवेव्रत निमित्त वरातीच्या कीर्तनाला सुरुवात. मिळाला आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत दोनच गोष्टी करायच्या, अभंग कोणाचा एक आणि चिंता करायची नाही दोन. आता ही वरात काय भानगड आहे, लग्न काय भानगड आहे, पटकन सांगून टाकतो अभंगात घुसून देतो. आता हे लग्न काय भानगड आहे त्याचं उत्तर आहे का? माणसाला एक बायको नको आहे. बायका दोनच पाहिजे. ज्यांना ज्यांना एक एक बायको आहे त्यांनी प्रयत्न करा. पण बायका दोन पाहिजे, कारण लग्न मी तुम्हाला दोन सांगणार आहे, एक आंतर आणि एक बाह्य. ऐका आंतर लग्न कसं आहे. हा जीव आहे, हा जीव आहे, हा नवरदेव आहे. हे सगळे जे इंद्रिय आहेत हे वराड आहे. हे इंद्रिय सगळे वराड आहे. जीव हा नवरदेव आहे, इंद्रिय हा वराड आहे. फायनल झालं. दिंडी तीनेकरी झाले ना आमच्या बोकांडी आले. ठीक आहे परत नीट ऐका. तुमचं लग्न जिच्या शिवणात तिथे होणार. 3 शब्द सांगून टाकतो. तुमचं लग्न जिच्या शिवणात तिथे शिजवणार. तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार आणि तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार. तिथे डोकं नाही लावत. काही लोक औषध पिऊन मेले नाही, काही पाहून मेले, औषध मेले नाही. तुमचं लग्न जिथं होणार. रावणाने प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला. रावणाने माझा जावाई कोण असेल? ब्रह्मदेवाला सांगितलं ते नदीला मासे धरते ते तो जावाई. ते बिघडलं रावण. श्रीमंत माणसं डोक्यात कमी. त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्याला सांगितलं इकडे या, एक क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या त्याचा गेम करा. कार्यकर्ते ताईट झाले, मुतले. निष्ठावंत होते, निष्ठावंत. आला सीझन नालायकांचा 2-3 महिने. वाजवाटाने शिजवणार. त्यांनी त्याला मारलं, त्याच्या पायाचा तोडला अंगठा आणि ते दिलं पाण्यात टाकून. यांना वाटलं ते मेलं. पण पुरावा असा आहे तात्यातला, देव राखीत या मारील कोण? ज्याला देव राखीत त्याला कोण मारील? ते वाहून गेलं आणि एका झाडाला अडकलं. त्या झाडाला अडकलं तर त्या नगरीचा मेलता राजा. पण नियम असा होता, जो सकाळी दिसन तो राजा. सापडला ना हे दिवस उठताच राजा. त्यानं रावणाची पोर बायको केली. रावणानं जावाई धोंड्याला बोलावला आणि रावण म्हणले बघ माझी पोरगी मासे धरणाला जाणार होती, मी राजाला दिली. तुम्हाला बोंबलू नको, तोच मी. त्यामुळे तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम, तू त्याला अंगठा. तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं होणार तिथं होणार. आता लग्नामध्ये 2 प्रकार आहेत, पटापटा ऐका. एक वर्ग म्हणतोय लग्न करू नये, म्हणजे नाही केलं तरी चालतं, असं शिक्का नाही, केलंच पाहिजे, पण करावा. म्हातारपणी येडेवाणी करण्यापेक्षा हे कलियुग आहे. इथं बिगर बायकोचं राहण्याचा काळ आता राहिला नाही. आगडी जरा खतरनाक आहे. आणि ज्याला बायको करायची नाही त्याने याचा वापर करायचा नाही. खतरनाक बुद्धिया. कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. स्टॅच्यू असतंय ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकचे काय आगडी डेंजर. आणि हा गडी असं आहे, चांगलंच पाहतो असं नाही. दुसऱ्या अध्यायात शिववी आहे, दुसऱ्या अध्यायात शिववी आहे. स्पर्शाचे 2 गुण, मऊ आणि कठीण. त्याला मऊ आणि कठीण चालतं, याला भ्यासूर आणि सुरेख चालतं. दुसऱ्या अध्यायात शिववी आहे, याला 2 गोष्टी आवडतात, भ्यासूर आणि सुरेख. याला 2 गोष्टी आवडतात,
निंदा आणि स्तुती. याला 2 गोष्टी आवडतात, सुगंध आदी दुर्गंध. याला 2 गोष्टी आवडतात, मऊ आणि कठीण. याला स्पर्श लय आवडतो, स्पर्शाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. याला स्पर्श लय आवडतो, याला रूप लय आवडतं, रूपाच्या बाबतीत लय खतरनाक. डेंजर. काय करीन बरं, याचं असं वैशिष्ट्य आहे, याला जर गोष्ट आवडली एवढ्याला कामाला जायचं. आणि ही सगळी हलकट याचं ऐकायचं कधी डेंजर. म्हणून तर महाराजांनी प्रमाण किती सुंदर लिहिलंय. इंद्रियाचे धनी आम्ही लग्न करायचं नाही, तो त्याच्या मनाचा प्रश्न. त्याला आपण बळजबरी करू शकत नाही. फायनल बरं का, पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरा एक वर्ग असा आहे, दोन्ही वर्ग नीट आहे का, तो म्हणेल लग्न करायला पाहिजे. आता त्याला थोडी जाणकार माळ करण्यासाठी प्रमाणे 18 अध्याय तशी ओवी आहे. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. वर्ण किती झाले? 4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण आहेत. पण असं काही आश्रम आहेत, ते 4 आश्रम आहेत. गृहस्थ आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 4ही आश्रम एकाच माणसानं करावा का 4 वेगळी माणसं असावं? करेक्ट, एकाच माणसानं करावं. लग्नाच्या अगोदर ब्रह्मचारी राहावं, लग्न झाल्यावर ग्रस्ती व्हावं, नातू झाला का वानप्रस्थी व्हावं, सगळं मिटलं का संन्यासी व्हावं. एकाच माणसाने. नातू झाला का अजानं पुन्हा मागचं पाहू नये. रिलॅक्स. काहींच्या नाताचे लग्न झाले, तरी आज अजून चिंगड्याने उडीतोय. नाही नाही ते नाही. आता हे 4 जे आश्रम आहेत त्याला आता एकाचा आश्रम पाहिजे आपल्याला. संन्यास आश्रम. आता पुढे जाऊन एक वाक्य सांगा. बायको नसणारी माणसं संन्यासी नाही, बायको असणारी माणसं संन्यासी. तुमचं डोकं तुमचं डोकंच बंद होईल असं काम म्हणले महाराज. पुरावा असा आहे 5व्या अध्यायात. वव्यांप्रमाणे मी तुम्हाला पाठ करेन देणार. मी आणि माझे विसरले जायचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचा मी आणि माझा गेला तो माणूस संन्यासी. आणि संसारी माणसाचा तो संन्याशापेक्षा लवकर जातो. संन्याशाला उलटा मी राहतो मरेपर्यंत, आपण कशातच नाही. त्याला राहतो. त्याला एक खटकी पहा किती सुंदर दिली. जळजळणी व्हायला निक ये भक्तीचे वाटे लाग, जिये पावसी अव्यंग निजी धाम मासे. हा झाला काय त्याला. आणि तेव्हा तिच्या कीर्तनाला सुरुवात. आता काल लग्न करायचं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. आता आजच्या ज्या नवरदेवाचं लग्न झालं, बिचारा एवढ्या दुष्काळात वाचला मामाची का होईना पण गेलो. नाही तर बायको मिळणं अवघड आहे. अवघड नाही, जे राहिले युवक कार्यकर्ते तुम्ही. आणि आता एक प्रॉब्लेम असा झालाय मला, बऱ्याच लोक
हे जाऊ दे पटकन पटकन जाऊ बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का लोक मुली देत नाही. तसं नाही. का द्यायची? त्या लेवलचं पोरग पाहिजे ना. आणि आता काय झालंय बऱ्याच लोकांचं म्हणणं त्यांनी द्यायला लागत होती पूर्वी. 10 वर्षापूर्वी एखाद्याचा धाबा असेल आणि 2-3 JCP असतील तर लोक श्रीमंताला मुलगी देत होते. थोडीशी बुद्धी पुरींच्या बापाची कमी होती. तो माणूस काय विचार करायचा, माझी पोर सुखी राहील म्हणून तो देऊन टाकायचा. जाऊ द्या पैसे खर्च होत्यात पण पार्टी चांगली. आता आपण जर म्हणलं ना त्यांना 2 JCP आहेत ते म्हणले असू दे पोरग पेत आहे का म्हणले हो. मग त्या JCP न खड्डा घे आणि तो सांड घालून टाक. काय तो काळ गेला महाराज. तुमचा एवढा पट्टा आहे ना एवढा पट्टा हा कडक टोप्यांचा पट्टा. 10 वर्षापूर्वी तुम्हाला कांद्याचे पैसे मोकार तुम्ही लय फुगी तुमची आता जिंकली एवढ्यात. चिंगडी 200 आल्यावर तुम्ही गप झाले. फुगीर मंडळी आता कसली पार तेले आला डाळीम गेलो. आता ज्यांनी कांदे लावले ते वाफ्यावरच उभं आहे. पाणी तर खपायला लागलं चिंगडी तर फुगा ना. 10 वर्षापूर्वी तुमच्या माणसानं जर म्हणा ना पोरगी करतं का तर तुम्ही काय म्हणायचे माहिती तेव्हा 10-12 ट्रॅक्टर कांदे निघायचे. खर्च लिमिटेड, मकाचे पैसे व्हायचे आणि लिमिटेड कुटुंब पैशाला तोटा नाही. मग तुम्ही काय म्हणायचे माहिती तेव्हा तुम्ही कुठं हे कसं शक्य? तुमची जमीन आमचा उकिरडा सारखा. आता हे 2-4 वर्षापासून तुमची जिरली. आता तुमचे बळच पोराचे बाप पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. कोण यंदा नाही यंदा नाही भाऊ. तो तिकडे देवाला सोडा म्हणू नको. तो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको. तू यंदा नकोच. ऐका मिळालं महाराज. रेंज गेली काही पोरांची रेंज. व्हायरस आला त्यांना व्हायरस. बायका नाही रे. आणि आता सध्या लोकांचं काय म्हणणं माहिती का मुलगी द्यावी. कशी दिली ज्या बापानं कष्ट करून मुलगी शिकवली तो मूर्खाला पोरगी कशी केली. आता प्रॉब्लेम सध्या असा आहे मुली मिळत नाहीत असं नाही. कांदे विकणाऱ्या साध्या शेतकऱ्याने सुद्धा मुलगी ग्रॅज्युएट केली म्हणलं तो मूर्खाला पोरगी कशी देईल. कशी देईल. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगी शिकवली. त्या लेवलचं पोरग पाहिजे ना. तो कसं देईल. शेतकऱ्याने मुली काबाड कष्ट करून ह्या 4-5 वर्षात शिकवल्या. तो कशी देईल. एक धोत्रावाल्याची भांडे घासण्याची मुलगी 12वी पास आहे. तो कसं काय येण्याला पोरी देईन. 10वी-12वीची सांड काय करायची. भंगार नाही तर कोण देतं पोरगी. बायको नाही. आता तुम्ही तो नादच सोडून द्या. मी आता प्रचाराला निघा. नाईन्टी हाणायची बगलात कुशिड्या झाल्या. 1 साइड बांग पाडी बगल खाजी ते इकडे केस काढून इकडे कुशिड्या झाल्या. मुलगी तहसीलदार आहे. कोण पोरगी देईल तुम्हाला. 1.5 लाख पेमेंट येतो त्याला लिहिता तरी येते 1.5 लाख. आता तो विषय जवळजवळ सोडून द्या. आता जे राहिले त्यांना एकच पर्याय मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे पाहणे. नाही झोप आली
पप्या म्हणजे काय रे किस वाट लागली तुझ्या मामा मुलगी आहे का नाही मी आला मामाला नाही मामा मुलगी आहे किती दोन आहे का वा त्या मामा दोन त्या दोन तुझ्या रे दोन अरे तुझ्या रे एब्रे तो मागच्या लपला तू हा नाही तू झाला बॉस आहे तो लाल टी शर्ट वाला दोन तुझ्या रे नाही तुझ्या नाही का मामाचंच लगीन झालं नाही मामाच मोकळं नाही तरी गेला जन्म एक वैशिष्ट्य आहे या कुटुंबाचा आदर्श घ्या लग्नातले सत्कार बंद लग्न साधं आणि वरातीला कीर्तन आदर्श घेण्यासारखं आणि दुष्काळ नाही आता ऊत आला पैशाला ऊत पैशालाही झाला गेल्या वर्षीपेक्षा यंदा लग्न टोलेजंग हो राहील आणि फक्त काय म्हणा दुष्काळ दुष्काळच नाही तुम्ही म्हणाले नालायक मला नालायक म्हणा बरी लोक 2-4 वर्ष झाली केव्हा घरचं पाणी पितात लोक दुष्काळ फक्त दोघांना आहे शेतकऱ्याला आणि त्याच्या जनावरांना बाकी कोणाला काय झालं काय दुष्काळ आलाय खेड्यात लगीन करीन लोक लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार म्हणून तर म्हणलं जाते या कुंदे तुषार हार धवला या शुभ्रम श्रारुता या वीणा वरदंड पंडित करा या श्वेत पद्मा शंकर प्रभुति देवे सदा वंदिता साधु सरस्वती भगवती निशेष राजा शुभंग सावधान ऐकून सुद्धा तुम्हाला कस तरी झालं असं नाही चला थोडं पुढे तुम्ही पुढे जायचंच खावा लग्न जिथं होणार तिथं होणार जन्म जिथं होणार तिथं होणार मरण जिथं होणार आता बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात आता हे मी सांगू का घ्या लिहून एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा तर बायको इतकी स्मार्ट एकाला लाल कांद्याचे पैसे झाले त्याला बायकोला नथ केली बायको बसक्या नाकाची नथ घालाव पुढं त्यानं दामन तापावला नाक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे गोरी बायको करू नाही फुकाट मिळाली तरी करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती
लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. बायको सावली पाहिजे, वांगे लावायला चालत 3 चिंगळ्या निवडायचा. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय पा सुरुवात केली म्हणत बाबा माझ्या शब्दाचं पुढे जात नाही का. लग्न झाले की संसार सुरू होतो. आता महिला म्हणलं तुम्ही संसार कशाला म्हणता? पप्प्या गुड्डी बट्टी ए पप्प्या गुड्डी बट्टी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सेक्रेटरी हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोंड्या बकरा अंडे लाटणा पडणी उशी तवा संडाबा तुरुंजी नोटा बेट सिद्धीवान चमच्या उरगळ उशी गादी टक्क्या नळ्या नळ्या खंडो खोटो बोंडो सुद्धा गजिरवाने घरात काटवते कुणाला अगदी सीता वहिनी साहित्य धक्का धोबी बचाल भरताला परत गोष्ट होतो डोंगरोडी तो कथा कळला शिक्षणाचा ऐकून छंडा मानवीच खान राजनीती दबंग कॉन्टे सिंगम बॉडीदा धक्का चिकणी चिमिनी दुनियादारी लय भारी वाजेवंत झालं तर मग सटकली पपिते पपिते पारला ही पोरगी साजू तो शेतीवादी गाडी सुटली पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी ओढाईवर आला बाबा बोलली झिंगाट सुरू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई वाडेवर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करा 1 वर्ष लागत. हा संसार आहे. आता इथे एक गोष्ट आहे एवढा मुद्दा ध्यानात ठेवा. संसार हा तुकाराम महाराजांनी एक व्याख्या केली. संसार दुःख मूळ. बरोबर का? 15वा अध्याय असं सांगतो आका उपजणे आणि निमणे म्हणजे जन्माला येणे आणि मरणे हा एक संसार. दुसरा अध्याय सांगतो उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा ही एक व्याख्यानाची संसार व्याख्या आहे. आणि जन्म आणि मृत्यू मधला अंतर म्हणजे संसार. एक वाक्य सांगा. संसार दुःखाचा आहे पण अज्ञानाला आणि संसार सुखाचा आहे ज्ञानाला. ज्याला ज्ञान आहे त्याला संसार सुखाचा आहे. बाप बोलला की पोरगा फाशी घेतो. ज्ञानी का अज्ञानी? अज्ञानी. कर्ज झालं म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. अज्ञानी. नवरा बोलला की बायको इरीत उडी टाकते. अज्ञानी. ज्ञानी माणसं या गोष्टी करणारच नाही. ज्ञानी माणसं काय म्हणतील माहिती का? शरीर एकदाच मिळालंय नाही संसार झाला तर चालेल भजनाला वापरून घ्यावा नाहीतरी कधीतरी मरायचंच. येताना तर आपण काय आणेल नाही जाताना काही न्यायचं नाही आणि आपण ज्यांच्यासाठी कमावलं ते काय लय सुईचे नाही ते तरी कुठे सुईचे. आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची काय कमायची मला काय उपयोग. आता नीट आहे का? आता हे 5-6 महिन्यापासून शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या. हे 2-4 महिन्यात मरण शेतकरी त्याला डोक्यातून काढू लागलो. फायदाच नाही तर मरता का? आपण मरणार मागच्याला 1 लाख मंजूर होणार 22च मिळाल्यात काय मरता. आता शेतकरी आत्महत्या जवळजवळ बंद झाल्या. मोर्चे बंद झाले 2 महिने झाले. डांबरीवर येईल लोक येऊन करतात का? डांबर थापलं पण फरक नाही पडला. मोर्चे बंद झाले. आता हे 2-4 महिन्यात तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलला जा. आत्महत्या करणारी माणसं कोण आहेत? आता शेतकरी नाही मग कोण? डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक ITI ह्या अवलादीला माझ आहे सध्या. तुम्ही बा याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणते जा 10वी-12वीचे शीघ्रच फाशी घ्यायला काय म्हणते तुम्ही? बरं काही झालं ना बाप बोलला फाशी पोर नाही म्हणली फाशी. मी इतके दिवस चालवलो आता नाही म्हणली फाशी. या हलकट विचार आहे मला. आणि आत्महत्या कॉलेजची शिंगर का करते माहिती का? यांना 70ची पल्सर लाखाची बाईक 10,000चा मोबाईल 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात उतटून गेली आवला. बाप पिसाळेल त्याचा
हे पिसाळेलपणात होईल. ते मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ आणते. ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. आणि ह्या पोरांची बाजू घेणारी कोण आहे त्याची आई. तिथं लय खोडीचं दैवत ते जागृत देवस्थान. पोराला बापाने 100 दिले ते पेट्रोलला. हिनं काय 100 द्यायचे. राहू दे त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच तो 9वी पासून पाहते मी त्याला. तो जसाच्या आता त्या पोराला खर्च जाऊन खिशात किती शिल्लक आहे 100. ते चांगलंच बसेल का नाही का. तुम्हाला एक वाक्य सांगू का. माणसाला पैसा उच्चही नेऊ शकतो संपू शकतो. लक्ष्मी येते. वा ती रंकही करू शकते राजाही करू शकते.